श्रीमद भगवत गीता मराठी विवरण. सबस्क्राईब करा सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच्या बेल आयकॉनला दाबा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पूर्व श्लोकात दृष्टांत रूपाने शरीरीच्या निर्विकारतेचे वर्णन करून आता पुढच्या 3 श्लोकात त्याचेच वेगवेगळ्या प्रकाराने वर्णन करीत आहेत. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अन्वय. शस्त्राणि एनं न छिन्दन्ति पावकः एनं न दहति आपः एनं न क्लेदयन्ति च मारुतः न शोषयति. अर्थ. शस्त्र याला कापू शकत नाही, अग्नी याला जाळू शकत नाही, पाणी याला ओले करू शकत नाही आणि वायू याला सुकवू शकत नाही. व्याख्या. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि. या शरीरीला शस्त्र कापू शकत नाही, कारण हे प्राकृत शस्त्र तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. जेवढी म्हणून शस्त्रे आहेत ती सर्व पृथ्वी तत्वापासून उत्पन्न झालेली असतात. हे पृथ्वी तत्व या शरीरीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही. एवढेच नव्हे तर हे पृथ्वी तत्व शरीरीपर्यंत पोहोचूच शकत नाही, तर मग विकृती करण्याची गोष्ट तर दूर राहिली. नैनं दहति पावकः. अग्नी या शरीराला जाळू शकत नाही, कारण अग्नी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर मग त्याच्याकडे जाळणे कसे संभवते? तात्पर्य. अग्नितत्व ह्या शरीरीमध्ये कधीही कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही. न चैनं क्लेदयन्त्यापः. पाणी याला भिजवू शकत नाही, कारण पाणी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. तात्पर्य. जलतत्व ह्या शरीरात कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही. न शोषयति मारुतः. वारा ह्याला वाळवू शकत नाही, अर्थात या शरीरीला वाळविण्यात वारा असमर्थ आहे, कारण वायू तेथपर्यंत पोहोचूच शकत नाही. तात्पर्य. वायू तत्व या शरीरीत कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाही. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत म्हणविले जातात. भगवंतांनी यापैकी 4च महाभूतांविषयी म्हटले आहे की हे पृथ्वी, जल, तेज, वायू या शरीरात कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाहीत. परंतु 5व्या महाभूत आकाशाविषयी काहीही चर्चा केली नाही. याचे कारण असे आहे की आकाशात कोणतीच क्रिया करण्याची शक्ती नाही. क्रिया करण्याची शक्ती तर या 4 भूतांमध्येच आहे. आकाश केवळ या सर्वांना अवकाश नाम जागा देते. पृथ्वी, जल, तेज, वायू ही 4 तत्व आकाशापासूनच उत्पन्न होतात, पण ते आपल्या कारणभूत असलेल्या आकाशातही कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न करू शकत नाहीत. अर्थात पृथ्वी आकाशाचे छेदन करू शकत नाही, जल भिजवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. जर ही 4ही तत्वे आपल्या कारणभूत आकाशाला, आकाशाचे कारण असलेल्या महत्त्वाला आणि महत्त्वाचे कारणभूत असलेल्या प्रकृतीलाही कोणती क्षती पोहोचवू शकत नाहीत, तर प्रकृतीपासून संपूर्णपणे वेगळ्या असलेल्या शरीरीपर्यंत हे पोहोचूच कसे शकतील? या गुणयुक्त पदार्थांची त्या निर्गुण तत्वापर्यंत मजल कशी जाऊ शकते? जाऊ शकत नाही.
शरीरी नित्य तत्व आहे. पृथ्वी इत्यादी चारी तत्वांना याच्याकडून सत्ता स्फूर्ती मिळते. म्हणून ज्याच्याकडून यांना सत्ता स्फूर्ती मिळते त्याला हे कसे विकृत करू शकतील. हा शरीरी सर्व व्यापक आहे आणि पृथ्वी इत्यादी चारी तत्वे व्याप्य आहेत, अर्थात शरीरीच्या अंतर्गत आहेत. म्हणून व्याप्य वस्तू व्यापकाला कशी नुकसान पोहोचू शकणार आहे. त्याला नुकसान पोहोचविणे शक्यच नाही. येथे युद्धाचा प्रसंग आहे. हे सर्व कुटुंबी मृत्युमुखी पडतील अशा कल्पनेने अर्जुन शोक करीत आहेत. म्हणून भगवान म्हणतात की हे कसे मरतील, कारण तेथपर्यंत शस्त्रास्त्रांची क्रिया पोहोचतच नाही. अर्थात शस्त्राने शरीर कापले गेले तरी शरीरी कापला जात नाही. अग्न्यास्त्राच्या द्वारा शरीर जळून गेले तरी शरीरी जळत नाही. वरुणास्त्रद्वारा शरीर भिजविले गेले तरी शरीरी ओला होत नाही. आणि वायव्यास्त्रद्वारा शरीर वाळविले गेले तरीही शरीरी वाळला जात नाही. तात्पर्य, अस्त्रशस्त्राद्वारा शरीर मृत्युमुखी पडले तरी शरीरी मरत नाही, तर जसाच्या तसाच निर्विकार राहतो. म्हणून याविषयी शोक करणे हे तुझे केवळ अज्ञान आहे. परिशिष्ट भाव. आपण म्हणतो की शरीर आहे तर परिवर्तन शरीरात आहे तर होत नाही. जसे लाकूड आहे तर विकृती लाकडात येते, आहेत येत नाही. लाकूड कापते, आहे कापत नाही. लाकूड जळते, आहे जळत नाही. लाकूड ओले होते, आहे ओले होत नाही. लाकूड सुकते, आहे सुकत नाही. लाकूड कधी एकरूप राहतच नाही आणि आहे कधी अनेक रूप होतच नाही. अच्छेद्योय मदाह्योय मक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगतस्थाणु रचलोयम सनातनः. अन्वय. अयम अच्छेद्यः अयम अदाह्यः अक्लेद्यः च अशोष्य एव अयम नित्यः सर्वगतः अचलः स्थाणुः सनातनः. अर्थ, हा शरीरी कापला जाऊ शकत नाही, हा जाळला जाऊ शकत नाही, हा ओला केला जाऊ शकत नाही आणि हा सुकविलाही जाऊ शकत नाही, कारण हा नित्य राहणारा सर्वात परिपूर्ण अचल स्थिर स्वभावाचा अनादि आहे. व्याख्या. शरीरीमध्ये शस्त्र इत्यादी विकार का करत नाहीत ही गोष्ट या श्लोकात सांगतात. अच्छेद्योयम, शस्त्रे या शरीरीला कापू शकत नाहीत. याचा अर्थ असा नाही की शस्त्रांचा अभाव आहे अथवा शस्त्र चालवणारा असमर्थ आहे, तर कापण्याची क्रिया शरीरीत प्रविष्टच होऊ शकत नाही, हा कापलाच जात नाही. शस्त्रादी व्यतिरिक्त मंत्र, शाप इत्यादीनेही या शरीरीचे नुकसान होऊ शकत नाही. जसे याज्ञवल्के यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ न शकल्याने त्यांच्या शापाने शाकल्याचे मस्तक कापले जाऊन खाली पडले, अशा प्रकारे देह तर मंत्राने वाणीने कापला जाऊ शकतो, पण देही संपूर्णपणे अच्छेद्य आहे. अदाह्योयम, हा शरीरी अदाह्य आहे, कारण हा जाळला जाऊ शकत नाही. अग्नी अतिरिक्त मंत्र, शाप इत्यादींनीही हा देही जळू शकत नाही. जसे दमयंतीच्या शाप देण्याने व्याध अग्नी वाचून जळून भस्म झाला, या प्रकारे अग्नी, शाप इत्यादींनी तोच जळू शकतो जो जळण्यालायक असतो. या शरीरात तर दहन क्रियेचा प्रवेशच होऊ शकत नाही. अक्लेद्यः, हा देही भिजला जात नाही, अर्थात यात भिजले जाण्याची योग्यताच नाही. पाण्याने तसेच मंत्र, शाप, औषधीने हा भिजला जाऊ शकत नाही. जसे ऐकिवात आहे की मालकंस राग गायला असता दगडाला सुद्धा पाझर फुटतो. चंद्राला पाहता चंद्रकांत मणी ओला होतो, परंतु हा देही राग, रागिनी इत्यादींनी भिजली जाणारी वस्तू नाही. अशोष्य, हा देही अशोष्य आहे.
वायूने शोषण होणाऱ्या वस्तूपैकी हा नाही, कारण यात शोषण क्रियेचा प्रवेशच होऊ शकत नाही. वायूने तसेच मंत्र, शाप, औषधीने हा देही वाळला जात नाही. जसे अगस्त्य ऋषींनी समुद्राचे शोषण केले, तसे या देहीचे कोणीही आपल्या शक्तीने शोषण करू शकत नाही. एवच अर्जुन नाशाच्या कल्पनेने शोक करीत होते, म्हणून शरीरीला अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य आणि अशोष्य म्हणून भगवान एवच पदाने विशेष जोर देऊन म्हणतात की हा शरीरी असाच आहे, की यात कोणत्याच क्रियेचा प्रवेश होत नाही, म्हणून हा शरीरी शोक करण्यालायक नाहीच. नित्य हा देही नित्य निरंतर राहणारा आहे. हा एखाद्या काळात नव्हता आणि एखाद्या काळात राहणार नाही अशी गोष्ट नव्हे, तर हा सर्व काळी नित्य निरंतर जसाच्या तसाच राहणारा आहे. सर्वगतः हा देही सर्व काळात जसाच्या तसा राहतो. तर हा कोण्या एखाद्या देशात राहत असेल? याचे उत्तर असे आहे की हा देही संपूर्ण व्यक्ती, वस्तू, शरीर इत्यादीत एक रूपाने विद्यमान आहे. अचल हा सर्वगत आहे, तर हा कोठे येणारा जाणाराही असेल? यावर म्हणतात की हा देही स्थिर स्वभावाचा आहे, अर्थात याच्यात केव्हा येथे आणि केव्हा तेथे अशा प्रकारे येण्या जाण्याची क्रिया नाही. स्थाणु हा स्थिर स्वभावाचा आहे, कोठे येत जात नाही हे ठीक आहे, पण यात हलण्याची क्रिया तर होत असेल. जसे वृक्ष एके जागीच राहतात, कोठे येत जात नाहीत, पण तो एके ठिकाणी राहूनही हलत राहतो. तसेच या देहीत ही हलण्याची क्रिया होत असेल? याच्या उत्तरात म्हणतात की हा देही स्थाणु आहे, अर्थात यात हलण्याची क्रिया नाही. सनातन हा देही अचल आहे. स्थाणु आहे हे तर ठीक आहे, परंतु हा कधी उत्पन्नही होत असेल? यावर म्हणतात की हा सनातन आहे, अनादि आहे, सर्व काळ असतो. हा एखाद्या काळात नव्हता असे शक्यच नाही. विशेष गोष्ट, हा संसार अनित्य आहे, एक क्षण सुद्धा स्थिर राहणारा नाही. परंतु जो सर्व काळ राहणारा आहे, ज्याच्यात कधी किंचित मात्रही परिवर्तन होत नाही, त्या देहीकडे लक्ष वेधण्यासाठी नित्य पदाचे तात्पर्य आहे. पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात, समजण्यात जो काही प्राकृत संसार येतो, त्यात जे सर्व ठिकाणी परिपूर्ण असलेले तत्व आहे, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वगतः पदाचे तात्पर्य आहे. संपूर्ण संसारात ज्या काही वस्तू, व्यक्ती, पदार्थ इत्यादी आहेत, ते सर्वचे सर्व परिवर्तनशील आहेत. त्या सरकणाऱ्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ इत्यादी विषयी जो आपल्या स्वरूपापासून कधी विचलित होत नाही, त्या तत्वाकडे लक्ष वेधण्यासाठी अचलह पदाचे तात्पर्य आहे. प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य संसारात क्षणाक्षणाला क्रिया होत राहते, परिवर्तन होत राहते. अशा परिवर्तनशील संसारात जे क्रियारहित, परिवर्तनरहित, स्थायी स्वभाव असलेले तत्व आहे, त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी स्थाणु पदाचे तात्पर्य आहे. सर्व प्राकृत पदार्थ उत्पन्न आणि नष्ट होणारे आहेत. तसेच हे पूर्वीही नव्हते आणि पुढेही राहणार नाहीत. परंतु जे उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही, तसेच जे पूर्वीही होते आणि पुढेही सर्व समयी राहील, त्या तत्वाकडे लक्ष वेधण्यासाठी सनातन पदाचे तात्पर्य आहे. उपर्युक्त पाचही विशेषणांचे तात्पर्य असे आहे की शरीर संसाराशी तादात्म्य झाल्यावरही आणि शरीर शरीरीच्या भावाचा वेगवेगळा अनुभव न येता सुद्धा शरीरी नित्य निरंतर एकरस एकरूप राहतो. परिशिष्ट भाव, सर्वगतः स्वयं देहगत नाही, तर सर्वगत आहे.
असा अनुभव होणे हीच जीवनमुक्ती आहे. जसे शरीराचा संसाराशी संबंध आहे तसे आपला शरीराशी संबंध नाही. शरीराशी आपला संबंध कधी झाला नाही, नाहीच होणारही नाही, होऊ शकतच नाही. शरीर आपल्यापासून फार दूर आहे, परंतु कामना, ममता, तादात्म्य यामुळे आपणाला शरीराशी ऐक्य प्रतीत होते. वास्तविक शरीरीला शरीराची आवश्यकताच नाही. शरीराविनाही शरीरी मजेने राहतो. अव्यक्तोयमचिन्त्योयमविकार्योयमुच्यते तस्माद्देवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अन्वय: अयम अव्यक्तः अयम अचिन्त्यः अयम अविकार्यः उच्यते तस्मात् एनम् एवं विदित्वा अनुशोचितम् अर्हसि न. हा देही प्रत्यक्ष दिसत नाही, हा चिंतनाचा विषय नाही आणि हा निर्विकार म्हटला जातो. म्हणून या देहीला असे जाणून शोक करू नये. व्याख्या: अव्यक्तोयम. जसा संसार स्थूल रूपाने दिसतो तसा हा शरीरी स्थूल रूपाने दिसत नाही, कारण हा स्थूल सृष्टीहून रहित आहे. अचिंत्योयम. मन बुद्धी तर दिसत नाहीत, परंतु चिंतनात येतच असतात. अर्थात हे सर्व चिंतनाचे विषय आहेत, परंतु हा देही चिंतनाचाही विषय नाही, कारण हा सूक्ष्म सृष्टीहून रहित आहे. अविकार्योयम उच्यते. हा देही विकाररहित म्हणविला जातो, अर्थात यात कधी किंचिन मात्रही परिवर्तन होत नाही. सर्वाचे कारण प्रकृती आहे. त्या कारणभूत प्रकृतीमध्येही विकृती होते, परंतु या देहीमध्ये कोणत्याही प्रकारची विकृती होत नाही, कारण हा कारणसृष्टीहून रहित आहे. येथे 24व्या-25व्या श्लोकात अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य, अशोष्य, अचल, अव्यक्त, अचिंत्य आणि अविकार्य या 8 विशेषणांनी या देहीचे निषेधमुखाने आणि नित्य, सर्वगत, स्थाणू आणि सनातन या 4 विशेषणांनी विधिमुखाने वर्णन केले गेले आहे. परंतु वास्तविक याचे वर्णन होऊच शकत नाही, कारण हा वाणीचा विषय नाही. ज्याद्वारे वाणी इत्यादी प्रकाशित होतात त्या देहीला ते सर्व कसे प्रकाशित करू शकतील? म्हणून या देहाविषयी असा अनुभव करणे हेच याचे वर्णन करणे आहे. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. म्हणून या देहीला अच्छेद्य, अशोष्य, नित्य, सनातन, अविकारी इत्यादी जाणून घेतले, अर्थात असा अनुभव घेतला तर मग शोक होणेच शक्य नाही. जर शरीराला निर्विकार न मानता विकारी समजले तर तरीही शोक होऊ शकत नाही. ही गोष्ट पुढील 2 श्लोकात सांगतात, ते पुढील भागात पाहूयात. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.